दिंडोरी वृत्तांत न्यूज, वेद नव्या युगाचा। सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड गोंदे दुमाला कंपनीतील कामगारांची जनरल बॉडी मीटिंग नाशिक जिल्ह्यातील गोंदे दुमाला येथे सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। सॅमसोनाइट कंपनी कामगारांचे पगार वाढीचा करार 31 डिसेंबर 2025 रोजी संपत असल्याने पुन्हा नव्याने करार करण्याकामी कामगारांचे जनरल बॉडी मीटिंग CITU कामगार भवन येथे सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या मीटिंग प्रसंगी कामगारांना पगारवाढ करार संदर्भात व महत्त्वाचे मार्गदर्शन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड यांनी केले। या जनरल बॉडी मीटिंगमध्ये कामगारांनी चर्चा दरम्यान असे सांगितले की काही कामगार सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांना होणाऱ्या पगारवाढ कराराचा चांगला फायदा मिळाला पाहिजे, तसेच ग्रॅज्युइटीचे दिवस देखील वाढवण्यात यावे, तसेच या करारामध्ये सेवानिवृत्त कामगारांच्या पाल्यांना क्वालिफिकेशननुसार कामावर घेतले पाहिजे अशी मागणी करावी। नाशिक जिल्ह्यामध्ये सॅमसोनाइट कंपनीत सीटूच्या नेतृत्वाखाली सातत्याने चांगले असे पगारवाढीचे करार केल्यामुळे कामगारांना आजपर्यंत 73,000 रुपये असे चांगले पगार आहेत। वेळोवेळी झालेल्या पगारवाढी करारानुसार कामगारांची आर्थिक परिस्थिती भक्कम असून कामगारांनी कंपनीतील इतर देखील काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा विचार करण्याबाबतचे मार्गदर्शन सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे यांनी केले। तसेच युनियन्सचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोनजे यांनी सध्याच्या कामगार विरोधी सरकारची धोरणाबाबतची माहिती देऊन कामगारांनी एकजुटीत येऊन आंदोलनाच्या मार्गानेच कामगार विरोधी 4 श्रम संहिता कायद्याला विरोध करावा लागेल। या मीटिंग प्रसंगी उपस्थित कॉम्रेड अरविंद शहापुरे, युनियन कमिटी कॉम्रेड रमेश परदेसी, कॉम्रेड निलेश तिदमे, कॉम्रेड सोमनाथ नाठे, कॉम्रेड मधुकर खडांगडे, कॉम्रेड सुनील थापेकर, कॉम्रेड मंगेश नलावडे, कॉम्रेड राजू सोनवणे व कामगार वर्ग उपस्थित होते। विभागीय संपादक पांडुरंग बिरार, सुरगाणा पेठ। याच्यासाठी आपण स्वतंत्र कंत्राटी कामगारांची आपला हा प्रयत्न आहे की मालक कंत्राटीकरण वाढवत आहे आपल्याला।